रस्त्यावर न्याय मागण्यासाठी उतरलेल्या जनतेला पोलिसांनी केला लाठीचार्ज. युजलेस न्याय व्यवस्था. हां आई बोल. नाही अजून उमा आली नाहीये, मी तुला ती आली की कॉल करायला सांगतो. हां हां बाय बाय बाय. पोहोचले बाबा. वेळ काय झाली दिसते तुला? अरे दादा काय जिथे तिथे खड्डे खोदून ठेवलेत. 2 तास तिथेच गेले. ट्रक उलटा झालेला. काय सांगू तुला दादा. काय झालं? आई तिथे काळजी करतेय, मला सतत कॉल करतेय, तुझा कॉल लागत नाहीये, तू मेसेज करून काही सांगितलं नाहीयेस. डोक्यात किती वाईट वाईट विचार येऊन गेले माहितीये तुला? दादा नको काळजी करूस. काळजी नको करू. महाराष्ट्रात काय होते बघतीयस ना? बलात्कारी मोकाट फिरतायत. बलात्कार करणं म्हणजे त्यांना आता छोटा मोठा गुन्हा वाटायला लागलाय आणि अशात तू म्हणतेस काळजी नको करू. दादा अरे मला कुणी छेडणार नाही, कारण हे बघ माझ्याकडे पेपर स्प्रे आहे ना. तुला जर रस्त्यावरच्या टपोरी पोरांनी छेडलं ना तर वेळ मारून न्यायला पेपर स्प्रे वगैरे ठीक आहे, पण जर कोणी तुझ्या इज्जतीवरती हात टाकला, तुला मारण्याचा प्रयत्न केला, मग काय करशील? तर मी काय करू? हे घे, सुरा. बॅगेच्या एका कप्प्यात ठेवून दे, गरज वाटली की वापर. म्हणजे माझ्यावर हात टाकणाऱ्याला मी जखमी करू? कोथळा बाहेर काढ, मारून टाक. जखमी करशील, पोलिसात देशील तर जामिनावरती परत सुटतील आणि इतर मुलींच्या इज्जतीवरती हात टाकतील. एकुलते एक बहीण आहेस तू माझी, तुझा जीव जास्त महत्वाचा आहे, त्यामुळे तुझं रक्षण तू कर. कळलं? कळलं. काय कळलं? हा आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे आणि इथे स्त्रीची इज्जत सगळ्यात जास्त मौल्यवान आहे. आपल्या आई बहिणीवरती जो हात टाकेल त्याला तिथेच त्याच वेळी ठेचायचं. बलात्कारी माजलेत, त्यांना मृत्यू हाच उपाय. बरोबर आहे. या बलात्काऱ्यांना मृत्यू हाच उपाय.